नमस्कार. मी ॲडव्होकेट भगवती दीपक कर्णिक प्लस मायनस या सत्रात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज कुठचाही मुद्दा न मांडता मी एक छान कथा सांगणार आहे. कथेच्या शेवटी काही प्रश्न विचारणार आहेत, त्याची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत. तर कथेला सुरुवात करूया. संचेत आणि संचाली हे नवविवाहित दाम्पत्य आणि संचेतचे आईवडील हे एका बंगल्यात राहत असतात. एकदम छान चाललेलं असतं सगळं काही. लग्नाला 1 महिना झालेला असतो. एकदा काय होतं की संचाली ही किचनमध्ये काम करत असताना तिला जोरजोरात संचेत कोणाशी तरी भांडतोय याचा आवाज ऐकायला येतो. ती संचेतच्या बेडरूमच्या दिशेने जाते आणि तिकडे ती बघते की खरंच संचेत कोणाशी तरी जोरजोरात भांडतोय, वादविवाद करतोय, शिव्या घालतोय. तेव्हा तिला खूप भीती वाटते. तिला कळतच नाही काय होतं आहे आणि काय नाही. ती फार गोंधळते. म्हणून ती तिच्या सासू सासऱ्यांना बोलवायला जाते. तर सासू सासऱ्यांच्या दिशेने बेडरूमच्या दिशेने जाते. तर तिकडे बेडरूममध्ये सासू सासरे निवांतपणे आपली कामं करत असतात. ह्याच्यावरून संचालीला समजतं की त्यांना आवाज पोचतोय पण ते काही बाहेर येत नाही आहे. म्हणून ती परत संचेतच्या बेडरूममध्ये जाते आणि त्याला खुणेनेच विचारते काय झालं म्हणून. तेव्हा संचेत आणखीन तिच्यावरती चिडतो, तिला ओरडतो आणि म्हणतो जा इथून निघून जा, तुला यात पडायची काही गरज नाही आहे. यावरून ती खूप घाबरते, ती थरथरते आणि तिचा अपमान झालेला असतो. पण ती कशीबशी बाहेर निघते आणि हॉलमध्ये जाऊन बसते. 1-2 तासांनी सगळं निर्वाळेल असं तिला वाटतं आणि आपण त्याला विचारूया याबद्दल. म्हणून ती हॉलमध्ये शांतपणे बसलेली असते. 1-2 तासांनी ती परत बेडरूममध्ये जाते तर संचेत झोपलेला असतो. तिला वाटतं आता ठीक आहे उद्या विचारूया, म्हणून ती झोपून जाते. सकाळी तो उठल्यानंतर ती त्याला विचारायचा प्रयत्न करते. पण तो छान मूडमध्ये असतो. तो छान तिच्याशी गप्पा मारतो. एरवी जसा तो मूडमध्ये छान असतो त्याप्रमाणेच तो आत्ता पण असतो. आणि ती त्याला विचारते की काल काय झालं होतं, म्हणजे काय प्रॉब्लेम होता, तू असा का वागत होतास. तर तो काहीच म्हणत नाही. तो म्हणतो कुठे काय झालं होतं, काहीच झालं नव्हतं, मी तर नॉर्मल आहे. आणि तो त्याच्या आईवडिलांना बोलवतो आणि त्यांना विचारतो की काल आई बाबा मी काही भांडत होतो फोनवरती. तर ते मानेनेच नाही असं म्हणतात. संचाली खूप गोंधळते, घाबरते आणि तिला कळत नाही की आपण चुकलो आहे का तो चुकतो आहे, का आपण खोटं बोलतो आहे का तो खोटं बोलतो आहे. म्हणजे इतकी ती भेदरते, तिला काहीच कळत नाही की काय करावं. ती समंजस असल्यामुळे ती शांत राहते. ती पुढे विषय वाढवत नाही. त्यानंतर काही कालांतराने संचेतचे असेच रुद्र अवतार, असाच विक्षिप्तपणा, असाच रागीटपणा, व्हायलेन्स म्हणजे ज्याला आपण हिंसाचार म्हणतो, तो व्हर्बल व्हायलेन्स इथे तर असाच दिसून येतो. आणि ती फार त्याच्यामुळे संचाली फार घाबरते, गोंधळते आणि तिला खूप मानसिक दडपण येतं. आता ह्याबाबत नक्की काय करायचं यासाठी तिला प्रश्न पडतो. आता तुमच्यावरती मी सोडते आहे की माझे 3 प्रश्न आहेत की संचालीने ह्याविषयी स्वतः संचेतशी बोलावं. प्रश्न नंबर 2 की तिने तिच्या सासू सासऱ्यांना विश्वासात घेऊन तिने हा जो काही प्रश्न आहे संचेतच्या बाबतीत तो सोडवावा, का तिने तिच्या मित्रमैत्रिणींना विचारावं, त्यांचा सल्ला घ्यावा, का तिने स्वतःहून याबद्दल जे काही तिला माहिती आहे, जो काही तिने अनुभव घेतलेले आहेत त्याच्यावरून तिला काय करता येईल हे तिनेच तिचं ठरवावं. काय करावं नक्की संचालीने याबद्दल तुमच्याकडून उत्तरं अपेक्षित आहेत. अर्थातच तुम्ही काही तुमच्या SMS द्वारे तुम्ही उत्तरं पाठवू शकता, तुमचा अभिप्राय पाठवू शकता. हाच मुद्दा पुढे घेऊन मी पुढचा सेशन्स सुरू करणार आहे. तर भेटूया काही दिवसांनी. नमस्कार.